Thank you.
दान पावलं वासुदेवानं दान पावलं आणि आम्हा कलावंतांना तुमच्या टाळ्यांचं दान पावलं का जोरदार टाळ्यांची दाद. महाप्रसाद दुपारी होता. मला वाटतं आता तुम्हाला कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाची व्यवस्था असेल. कोण कोण जेवले? ज्यांनी ज्यांनी जेवण हाताने जेवलं त्याची जोरात हातात ताकद आली पाहिजे. कारण कलावंत टाळ्यांचा भोगलेला असतो आणि जेवढी टाळ्यांची दाद तुमची कलावंतांपर्यंत येईल तेवढीच कलावंतांची ऊर्जा वाढते. छाया नेवगी यांच्याकडनं आमच्या सगळ्या टीमसाठी 500 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद छाया नेवगी यांच्याकडे. एका जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे कारण आम्हा कलावंतांचं कौतुक त्यांनी केलं. आणि तुम्ही सुद्धा टाळ्यांमध्ये अजिबात कंजूसी करू नका कारण बसल्या जागी कलावंताला प्रेम देण्यासाठी तुमची वाजणारी एक एक टाळी अत्यंत महत्वाची. अशा या आल्हाददायक वातावरणात महाराष्ट्राच्या दिवसाची सुरुवात व्हायची. आज बघितलं असेल आज मुंबई पुण्यातून अनेक चाकरमानी या ठिकाणी आले. त्यांच्यासाठी तुळशी वृंदावनाची पूजा सडा समाजंती दिवाबत्ती हे पाहणं फार दुर्मिळ असेल. हे सगळं भाग्य पाहण्यासाठी कोकणात यावं लागतं. कोकणातल्या डोंगर वस्तीमध्ये गावागावात जावं लागतं. तेव्हा कुठे ही परंपरा आपल्या नजरेसमोर येते जी लोप पावत चालली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हीच कला आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे दिवसाची सुरुवात झाली खरी पण त्यानंतर खरी सुरुवात होती ते कामाची म्हणजे शेतकरी राजाची. आज आपण पाहतोय वर्षातला असा एक महिना नसेल की ज्या महिन्यात पाऊस पडला नसेल. आज 12 पाऊस झालाय पण शेतकरी किती जरी डोक्यामध्ये त्याच्या विचार असले की पाऊस कधी एकदा जमिनी करेल कधी एकदा मशागत करेल आणि या जमिनीतून ते सोन्याचं धन कधी उगवणार याच्याकडे लक्ष असतो. आणि या शेतकऱ्याचं लक्ष असतो आकाशाकडे. एके दिवशी सकाळीच काळा कभिन्न अंधारतो ढगांची दाठी होते आणि त्याच ढगांचा कडकडाट होतो आणि पावसाची पहिली सर जमिनीवरती येते. तेव्हा शेतकरी राजा आनंदाने नाचू लागतो गाऊ लागतो. अरे इकडनं हलवकच नाही आता कीबोर्डचं मागसून हलतात.